भाजीपाला खाताय, फळ खाताय, मग एकदा फळभाजी मार्केटमध्ये जाऊन पहा. जिथून ती भाजी येतात तिथे मानवताच नष्ट होते आणि घाण साचल्याची हद्द पार होते. आपण खात असलेली फळं आणि भाज्या कोणत्या परिस्थितीत विकल्या जातात हे पाहिलंय की तुमचं रक्त सुद्धा खवळल्याशिवाय राहणार नाही. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा दुर्गंधीने भरलेला सत्य सिटी न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अमरावतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीचा फळ आणि भाजीपाला बाजार. नाव मोठं पण काम अत्यंत लाजिरवाणं. पावसाळ्यात हा परिसर चिखलानं भरतो. चिखल म्हणजे अर्धा फूट खोल दलदल. या चिखलातून फळ आणि भाज्यांची ने-आण होते. विक्रेते, मजूर, ग्राहक सगळी घाणीतून वाढ काढत आहेत. या ठिकाणी कुजलेली फळं खुलेआम फेकली जातात. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचा अक्षरशः भडका उडतोय. ढिग्याने फेकलेली केळी, सडलेल्या फळांमुळे फुललेले माशा आणि डास यातूनच शहरात रोगराई फैलावत आहे आणि प्रशासन मात्र डोळे झाकून बसलं आहे. बाजार समितीचा ठेका स्वराज्य बेरोजगार संस्थेकडे आहे, परंतु स्वच्छतेचा शून्य पातळीवरही कस लागेल इतका फज्जा कारभार. प्रत्येक गल्लीत कचऱ्याचे ढिगारे, भिजलेल्या गोणपाटात सडलेली भाजी आणि याच चिखलातून वाट काढणारे दैनंदिन मजूर, वाहक, फेरीवाले. त्यांच्या आरोग्याचं आणि सुरक्षिततेचं कोणालाच काही घेणं देणं नाही. बाजार समितीचे सचिव पवार सांगतात की वेळोवेळी कचरा उचलला जातो, परंतु सिटी न्यूजची टीम जेव्हा बाजारात पोहोचली तेव्हा तिथे काय होतं? कचऱ्याचं साम्राज्य, दुर्गंधी, सडलेली फळं आणि रिक्षा चालवणाऱ्यांनाही टायर फसून पडणाऱ्या चिखलात दमछाक होत आहे. आणखी संतापजनक बाब म्हणजे बाजार समितीचे संचालक आणि अधिकारी कोणतंही ठोस पावलं उचलायला तयार नाहीत. हा सगळा परिसर रोज हजारो नागरिकांच्या अन्नसाखळीचा भाग आहे, परंतु त्यांची सुरक्षाच धोक्यात आहे. हे केवळ प्रशासनाचं अपयश नाही, तर प्रत्येक ग्राहकाच्या आरोग्यावर चाललेला धोका आहे. आणि म्हणूनच सिटी न्यूज विचारताय, आरोग्य गमावून कमिशनची चेन करणार का? मी 20 वर्षापासून कामाला आहे. स्वच्छता बारिशमध्ये येत असतं किचड. या सीजनमध्ये जिकडे तिकडे माल पडलेला असतं, सडलेला. तो टायमानं उशिरा उचलले जाते. किती आहे म्हणजे यामुळे प्रादुर्भाव होणार फळांवर? याच्या सडलेल्या फळामुळे वेळेवर उचलत नाही, त्याच्यात बिमारीचा प्रसंग येतो. अमरावतीत बाजार समितीच्या नावाखाली सुरू आहे आरोग्याची हत्या. प्रशासन, सचिव, ठेकेदार आणि संचालक सगळे गप्प, सगळे मुकदर्शक आणि सगळ्यांना घाणीतून नफा काढायचाच. परंतु आता प्रश्न इतका घाणेचाच नाही, तर प्रश्न आहे अमरावतीकरांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या जीविताचा.